शिक्षक संघाचे दिंडोरी तालुका अध्यक्ष सचिन वडचे यांनी शिवजयंतीनिमित्त सुरू केलेला ज्ञान समृद्धी अभ्यासमाला सामान्य ज्ञान स्पर्धेचा उपक्रम कौतुकास्पद असून बालवयातील सामान्य ज्ञान स्पर्धा विविध पदांच्या शासकीय स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी पोषक असल्याचे प्रतिपादन दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्कर बगरे यांनी केले। दिंडोरी शिक्षक संघटनेचे तालुका अध्यक्ष सचिन वडचे उपक्रमशील शिक्षक नौशाद अब्बास यांनी शिवजयंतीचे औचित्य साधून दिंडोरी तालुक्यातील इयत्ता 4थी ते 7वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी 75 प्रश्न व 150 गुणांची ज्ञान समृद्धी अभ्यासमाला सामान्य ज्ञान ऑनलाईन टेस्ट अंतिम चाचणीचे आयोजन करण्यात आले होते। त्याप्रसंगी खासदार बगरे बोलत होते। अध्यक्षस्थानी मराठा विद्या प्रसारक संचालक प्रवीण नाना जाधव होते। अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना प्रवीण नाना जाधव म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ पराक्रमी योद्धे नव्हते, तर ते दूरदृष्टीचे राज्यकर्ते, न्यायप्रविष्ट शासक आणि लोककल्याणकारी नेतृत्वाचे आदर्श होते। त्यांनी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरवताना ज्ञान, शिस्त, संघटन आणि ध्येयवादी वृत्ती यांना सर्वोच्च स्थान दिले। त्यांच्या कार्यातून आपल्याला कळते की केवळ शौर्य नव्हे तर सुज्ञता आणि योग्य निर्णय क्षमता याही तितक्याच महत्त्वाच्या आहेत। ज्ञान समृद्धी अभ्यासमाला या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामान्य ज्ञानाची आवड निर्माण झाली आहे। स्पर्धा ही केवळ जिंकण्यासाठी नसते तर स्वतःला घडविण्यासाठी असते। आज बक्षीस मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो, तसेच सहभागी झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचे कौतुक करतो, कारण प्रयत्न करणारा प्रत्येक विद्यार्थी हा खरा विजेता असतो। आजच्या वेगवान आणि स्पर्धात्मक युगात ज्ञान हीच खरी शक्ती आहे। मोबाईल आणि इंटरनेटच्या युगात माहिती सहज उपलब्ध आहे, मात्र त्या माहितीचे योग्य ज्ञान रूपांतरात करण्याची क्षमता आपण विकसित केली पाहिजे। अभ्यास, वाचन आणि जिज्ञासा या माध्यमातूनच व्यक्तिमत्व सर्वांगीण घडते। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गट शिक्षणाधिकारी भाऊसाहेब चव्हाण, अवडखेडचे सरपंच नरेंद्र जाधव, माजी सैनिक संघटनेचे तालुकाध्यक्ष भारत खांदवे, दिंडोरी जनता इंग्लिश स्कूलचे प्राचार्य शरद शेजवळ, माजी सैनिक गणपत जाधव, भगवान गायकवाड, बापूसाहेब चव्हाण, संतोष कथार, संदीप गुंजाळ, श्रीमती साधना पेल महाले, सोमनाथ दिगे, अनिल दिगे, माधवराव निगल, छबू मटाले, रघुनाथ मोरे, जीवन मोरे आदी मान्यवर उपस्थित होते। खासदार भास्कर बगरे पुढे म्हणाले की शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी चालू घडामोडी आपल्या इयत्तेत दिलेल्या अभ्यासक्रमात तसेच तालुक्यापासून देशापर्यंतच्या विविध घटकांचा व विषयांचा अभ्यास सामान्य ज्ञान स्पर्धेच्या निमित्ताने केल्याने त्यांचे पुढील शैक्षणिक जीवनात या अभ्यासाचा उपयोग होऊन महाराष्ट्र लोकसेवा आयोजन, केंद्रीय लोकसेवा आयोग तसेच विविध भरती प्रक्रियेत घेतल्या जाणाऱ्या परीक्षेसाठी या उपक्रमाचा फायदा होईल असे ते म्हणाले। यावेळी शिष्यवृत्ती व स्पर्धा परीक्षांची तयारी या विषयावर साधना पेल महाले यांनी मार्गदर्शन केले। यावेळी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। इयत्ता 4थी ते 7वीच्या सहभागी विद्यार्थ्यांमधील प्रत्येक 3 क्रमांक निवडण्यात आले। स्पर्धेच्या निकालामध्ये इयत्ता 4थी प्रथम क्रमांक तन्वी वाघमारे, जिल्हा परिषद शाळा बोरवण, गुण 146, द्वितीय क्रमांक दत्तात्रय कथार, जिल्हा परिषद शाळा तळेगाव, गुण 136, तृतीय क्रमांक यज्ञेश बोंबले, जिल्हा परिषद शाळा वनखेड, गुण 136, इयत्ता 5वी प्रथम क्रमांक गौरी गावी, जिल्हा परिषद शाळा भातोडे, गुण 138, द्वितीय दिया रेहरे, जिल्हा परिषद शाळा जवळके दिंडोरी, गुण 136, तृतीय आवणी सुरसे, जनता विद्यालय दिंडोरी, गुण 136, इयत्ता 6वी प्रथम रेहान मंसुरी, जनता इंग्लिश स्कूल वणी, गुण 138, द्वितीय मानसी गवळी, जिल्हा परिषद शाळा जवळके दिंडोरी, गुण 132, तृतीय क्रमांक कुणाल पाटील, जिल्हा परिषद शाळा जवळके दिंडोरी, गुण 124, इयत्ता 7वी प्रथम क्रमांक श्रुतिका ठोंबरे, जिल्हा परिषद शाळा अकराळे, गुण 116, द्वितीय गुंजन जाधव, जनता विद्यालय दिंडोरी, गुण 107, तृतीय साही नाठे, जनता विद्यालय दिंडोरी, गुण 98 यांनी यश संपादन केले। यावेळी मान्यवरांच्या हस्ते उपस्थित विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र वितरण करण्यात आले। प्रास्ताविक दिंडोरी शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन वडचे यांनी केले। सूत्रसंचालन शिक्षक मित्र मासिकचे कार्यकारी संपादक सुनील पेल महाले यांनी केले। आभार नौशाद अब्बास यांनी मानले। कार्यक्रम यशस्वीतेसाठी कल्याण कोरडके, सागर जगताप, भूषण बोरस्ते, गोविंद गिरी, ऋषिकेश खांदवे, विशाल पहुरकर, विकास जाधव आदींनी विशेष परिश्रम घेतले। दिंडोरी तालुका सामान्य ज्ञान स्पर्धा आयोजित केली। ती स्पर्धा आज मला वाटतं सकाळी 9 वाजेपासून आपण आला, स्पर्धा झाली आणि आता मुख्य कार्यक्रमाकडे आपण आणि अगदी शेवटचा कार्यक्रम अध्यक्ष मनोगत झाल्यानंतर बोलू नये, परंतु मी लवकर येण्याचं कबूल केलं होतं, परंतु नांदूर पद्मेश्वर
या ठिकाणी जे पक्षी अभयारण्य आहे त्याला 40 वर्ष झाले आणि त्या निमित्ताने जो कार्यक्रम होता तो कार्यक्रम थोडासा लांबत गेला. कलेक्टर महोदय त्या ठिकाणी आलेले होते आणि म्हणून मला वेळ झाला, त्याबद्दल मी व्यक्त करतो. आणि दुसरी आनंदाची गोष्ट की यावर्षी ते शालेय विद्यार्थ्यांना तिथं कुठल्याही प्रकारची फी न घेता तुम्हाला या अभयारण्य बघायला मिळणार आहे. तर आपण शाळेतील शिक्षकांना किंवा या ठिकाणी बरेचसे शिक्षक उपस्थित आहेत, आपण येणाऱ्या काळामध्ये, कारण आता आम्ही गेलो फार मला बघता नाही आलं, परंतु जवळजवळ 300 पेक्षा जास्त पक्ष्यांच्या जाती त्या ठिकाणी आहेत. 30 ते 35 वेगवेगळ्या प्रकारचे फुलपाखरे त्या ठिकाणी. त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि फार न बोलता आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि आज जरी आपला नंबर आला नाही, शेवटी ही स्पर्धा तुम्हाला पुढे अनेक गोष्टी, अभ्यास कसा करायचा किंवा स्पर्धामध्ये कसं ठेवायचं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून समजदार आहे असंच सातत्य ठेवा आणि आपल्या शाळेचं नाव, आपल्या गावाचं, आपल्या घराचं, कुटुंबाचं नाव उज्ज्वल करा, अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एस मराठी न्यूज साठी कार्यकारी संपादक संतोष कथार, चिंचोली.